नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी साई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सकाळचं पहिलं काम म्हणजे माझं बाहेरची झाडझूड। तर जसं आपलं घर स्वच्छ असतं तसंच आपल्या घराबाहेर परिसरही स्वच्छच असला पाहिजे। जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते। तर चला बाहेरचं माझं सगळ्यात पहिले मी काम आहे ना, अंघोळीचे पहिले हे करते की बाहेरची झाडझूड, कारण झाडताना भरपूर अशी धूळ वगैरे उठते, हे बघा व्हिडिओमध्ये पण दिसते। तर सगळ्यात पहिले ना आपण बाहेरची झाडझूड वगैरे मी करून घेते। आणि हे बघा खूप पालवी दिसते, तर लिंबाचं झाड आहे ना, तर खूप पानं पडलेली असतात, तर तीच जास्त आहे ना झाडावं लागतात। आणि भरपूर असं इकडे ना घराच्या ह्या साईडला मोठं अंगण आहे आणि त्या साईडलाही आमची जागा आहे आणि घराबाहेर छोटा ओटा आहे। तर असं काय आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा नेहमी माझं होम टूर करेल तेव्हा सगळं काही तुम्हाला तुमच्यासोबत शेअरच करेल। तर चला त्यानंतर माझं डबा वगैरे असतो, तर सकाळी पटपट माझी 10:30 वाजेपर्यंतची कामे मी कशी करते तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर मी ना बटाट्याची चटणी करायची होती ना, बटाटे ना उकडण्यासाठी टाकलेले होते। तोपर्यंत देवाला ना दिवा वगैरे लावला आणि देवाची पूजा वगैरे त्यानंतर आई करतात। आणि इकडे स्वामींची ही लाईट वगैरे मी ना रात्री बंद करते, स्वामींचा मंत्र पण बंद असतो रात्रीच्या वेळे, तर तेही लावून देते। आणि स्वामींसमोर बरेच धूळ बसलेली असते रात्रभर, तीही स्वच्छ करते। त्यानंतर घराबाहेर रांगोळी करते। तर बाहेर माझी देवाला ना मी दिवा वगैरे लावला, देवाची पूजा तर आईच करतात, फक्त दिवा वगैरे लावला, स्वामींसमोरचं आवरून घेतलं। त्यानंतर घराबाहेर रांगोळी काढते। तर घराबाहेर रांगोळी ना, तर एका ताईंची कमेंट होती की तू ना म्हणजे घराबाहेर जेव्हा माणसं पडतात त्या आधी रांगोळी काढत जा। तर पहिले मी काही करायची, सगळं आवरायची, त्यानंतर देवाची पूजा वगैरे, त्यानंतर रांगोळी वगैरे काढणं, असं माझं रुटीन असायचं। तर थोडंसं मी हे चेंज केले। तर डब्यासाठी ना मी थोडीफार तयारी करून देवाची पूजा वगैरे करून त्यानंतर बाहेर रांगोळी काढली, म्हणजे साईचे पप्पा ड्युटीला जाण्याआधी रांगोळी वगैरे काढून घेतली। तर थँक्यू सो मच ताई। आणि हे बघा या डब्यांमध्ये मी कोथिंबीर वटाणे ठेवते, एकदम ताजे आणि मस्त राहतात। आणि आज आपल्या डब्यासाठी काय करायचं, तर खूप मोठा प्रश्न असतो रोज डब्यासाठी काय करायचं। तर आज मस्तपैकी मी उकडलेली बटाट्याची चटणी करणार आहे। तर त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि वटाणा, तर हे सगळं काही घेतले। आणि कढईमध्ये तेल टाकून जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून दिला। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, वटाणा स्वच्छ धुवून, कढीपत्ता हे सगळे काही टाकले। आणि आता मस्तपैकी हे सगळं काही फ्राय करून घेते। तर कांदाही मस्त गुलाबी रंग येईपर्यंत, वटाणे थोडेफार शिजले गेले पाहिजे, तर हे सगळे काही फ्राय केलं। आणि इकडे बटाटेही उकडलेले होते, तर बटाटेही मस्त सोलून वगैरे घेतले, त्याच्याही कापा करून ठेवल्या। आणि मस्त आपलं कांदाहीलाही गुलाबी रंग आला। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, पुन्हा सगळं काही फ्राय करून घेतलं। आणि आपल्याला बटाट्याचे कापा झालेला होता, तर मस्त ना हळद टाकल्यानंतर यामध्ये बटाट्याचे कापाही टाकले गेले आणि सगळं काही मिक्स करून घेतलं। आणि वरतून चवीपुरता मीठ, भरपूर अशी कोथिंबीर, तर मस्तपैकी आपली उकडलेली बटाट्याची चटणी तयार झाली। आणि इकडे माझं कणिक वगैरे मळलं गेलं होतं, तर पोळ्या वगैरे करणं आणि सगळ्यांचं पण आहे ना आवरावर चालू होती, म्हणजे सगळे काही उठलेले होते, तर सगळे आवरत होते। आणि सगळ्यांसाठी आता मस्तपैकी चहा वगैरे ठेवणार। असं काही माझं सकाळी खूप सारी धावपळ असते, तर बघा।
तर पोळ्या पण खूप मस्त झाल्या ना. तर मस्त कणिक मळल्यानंतर पोळ्या खूप छान होतात, त्यामुळे मी पोळ्यांचं कणिक थोडंसं भिजू देते, मगच करते. हे बघा, तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर माझ्या किचनवरती ना पहिली किरण, मस्त सूर्याची पहिली किरण ना किचनवरती सकाळी पडते. आणि जेव्हा माझा चहा वगैरे स्वयंपाक चालू असतो ना, तेव्हा मस्त सूर्याची किरण पडलेली असते. आणि घरामध्ये सूर्याची किरण पडणं चांगलं असतं. आणि माझ्या देवघरामध्ये पण आहे ना, तिकडं पण एक विंडो आहे ना देवघरापाशी, तर तिथून पण देवावरती ना सूर्याची किरण पडते. ते ड्युटीला गेले आणि मग त्यांचं सगळं काय आवडल्यानंतर आता मी चहा घेतली. आल्यास तुम्ही मॅडम? तर आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे होतो, नाश्ता वगैरे होतो, सईचंही खाणं होतं. त्यानंतर स्वयंपाकाची, चहाची, नाश्त्याची भरपूर अशी भांडी साचली जातात पुन्हा. तर सगळे काही मी चहा वगैरे झाल्यानंतर आहे ना थोडा वेळ सिरियल बघते, थोडा टाईम बसते, कारण सकाळी ना डबा वगैरे झालेला असतो, बाहेरचं झालेलं असतं. तर सईसोबतही गप्पा मारते. त्यानंतर सगळं काही क्लीन करते, किचन क्लिनिंग म्हणजे भांडे वगैरे घासणं. आणि घरामध्ये भरपूर अशी धूळ येते, डब्यावरती बसलेली असते. मग खिडकी वगैरे, खिडक्यांमध्ये पण बघा तुम्हाला पण तिथे दिसते ना, तर भरपूर अशी घरामध्ये धूळ येते. तर खूप आता ना दुपारी ना ते झाडामुळे ना आता वारं पण खूप सुटलं आहे ना, त्यामुळे भरपूर अशी धूळ येऊन बसते. सगळे काही क्लिनिंग वगैरे करून घेते. अशी माझी 10:30 वाजेपर्यंत सगळे काही कामे वगैरे होऊन जातात. तर बऱ्याच त्यांच्या खूप छान छान कमेंट असतात. तर बऱ्याच कमेंटला मला आहे ना आन्सर द्यायला वेळ भेटत नाही, कधी कधी मी लेट देते.
तर प्लीज समजून घ्या, कारण दिवसभर माझा क्लास असतो. मी 10:30 वाजता जाते सकाळ आणि सायंकाळी 6, 6:15ला मी घरी येते. त्यानंतर घरातली काही कामं तर आईही मला बरीचशी मदत करतात आणि त्यानंतर सईलाही थोडा टाईम द्यावा लागतो, कारण दिवसभर मी ना तिला सोडून जाते ना, तर तिला पण मला रात्रीचा वेळ द्यावाच लागतो आणि थकून जाते ना दिवसभर. तर रात्री लवकरच झोपते मी आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे काही मी सकाळीच करते. त्यामुळे तुम्हाला काही व्हिडिओ लेट येत असेल आणि जे तुम्हाला काही व्हिडिओ बघायचे आहे की जसं माझं लग्न कधी जमलं, म्हणजे कोणी जमवलं काय, तो ही व्हिडिओ येईल. तर ज्यांनी मला जमवलं ना, मला त्यांच्या घरी जावे लागेल ना, त्यामुळे मला ज्या दिवशी मला क्लासला सुट्टी असेल, ज्या दिवशी काही जास्त काम नसेल, त्याच दिवशी मला वेळ भेटेल. त्यामुळे तो व्हिडिओ थोडासा लेट येतोय. तर प्लीज समजून घ्या. आणि तर कपडे वगैरे वॉश झाल्यानंतर मी माझं आवरते. त्यानंतर माझं जेवण वगैरे आणि 10:30 वाजले जातात, बसही येते आणि त्यानंतर माझी क्लासला जाते. तर असं काही मी माझी सकाळची सगळी काही धावपळ असते. तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.